नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे 18 जुलै. टाईम बघा 3:13. निघलेलो 1 वाजता. जामच टाईम झाला. थोडी छोटी मोठी कामं करता करता. तर मागे पण आपण एकदा कॅफेचा व्हिडिओ बनवलेला, बीच साईड कॅफे आपल्या वसईमधला. तर आज पण आपण आलोय राजोटी बीचवर आणि समोर पाहू शकता समुद्र निस्ता खवललेला आहे. यो बघा भरती आलेली आहे. भरती ना लाटा बघा किती जोरदार एकदम. बाप रे बाप. यो बघ पाणी बघ काय दिसतंय. लयच डेंजर काम आहे. आणि त्या दिवशी पण आम्ही 3 पार्टनर ना, आज पण आम्ही 3 पार्टनर. आणि आज आम्ही रिक्षा घेऊन आलोय. सो मंडळी, बीच पाहू शकताय कसा खवललेला आहे एकदम. आणि पब्लिक खूप कमी आहे कारण पावसाचा पण माहोल आहे. आणि ही आमची रिक्षा आणि हे आमचे 2 पार्टनर. तर चला आता इकडे मागेच आहे तो कॅफे. आता तिकडे आम्ही खाऊ पिऊ. तर मित्रांनो बसलेलो आहे कॅफेमध्ये आणि असा मेनू कार्ड आहे. तर ऑर्डर दिलेले आहे. तर ऑर्डर आल्यावर तुम्हाला समजेलच कसं काय तो. आणि लोकेशन एकदम सुंदर आहे. आणि असं कॅफे ॲम्बियन्स एक नंबर आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे समोरच आपला राजोटीचा बीच आणि समुद्र पाहायला भेटतोय. लोकेशन तर आम्हाला आवडलं. आता जेवण कसं काय नाही ते तुम्हाला आल्यावर आणि खाल्ल्यावर सांगू, तेव्हाच टेस्ट केल्याशिवाय सांगू नाही शकत. तर चला जरा आता टाईमपास करतो आम्ही पण काय आहे. सो मंडळी, आपले मॉकटेल्स आलेले आहेत. एक ऑरेंज, ब्लू लगून आणि लिची. आणि सोबत फ्राईज आलेले आहेत, चीजी फ्राईज मेक्सिकन. आता बघूया, खाऊन पिऊन टेस्ट करू, मग समजेल आपल्याला काय क्वालिटी आहे ती. बोले तो काम बच्चे. मस्त मेयोनीज वगैरे टाकलेलं आहे. वरून चीज क्रश केलेला आहे. नाही आपला फ्लेवर आहे लिचीवाला, एकच नंबर लागतोय. तिकडे 2 फ्लेवर आहेत. तर अजून एक आपला आयटम आलेला आहे, तो म्हणजे मोमोज चीज लोडेड. आता यो पण खाऊन चेक करू कसा आहे ना कसा नाही तो. आतापर्यंत जेवढा आला ते मस्त लागलं आणि समाप्त पण झालेला आहे. आता यो वाला आयटम बघू काय आहे तो. व्हेजिटेबल मोमोज आहे. व्हेजिटेबल भारी आहे, भारी. तर मंडळी, आपलं खाऊन पिऊन झालेलं आहे. आणि इकडे पाहू शकता नारळी पौर्णिमेचं शूट चालू आहे. शूट नाही आमची पब्लिक.
अरे पब्लिक काय गेली ही बघा, ही आमची पब्लिक. आता आमचं चाललंय फोटोशूट, आमचा नॉर्मलवाला फोटोशूटचा आता थोडाफार करू आणि दुसऱ्या ठिकाणी खायला जाऊ. आता विषय झाला एक, तो तुम्हाला पुढे सांगतो मी काय आहे तो. आणि इकडे शूट बघा नारळी पौर्णिमेचं, रील्स वगैरे फोटोशूट वगैरे फुल जोरदार चालू आहे. आणि समुद्र पाहू शकताय कसा खवळलेला आहे एकदम. त्या दिवशी आलेलं त्या दिवशीपेक्षा डेंजर खवळलेला आहे. पाणी एकदम किनाऱ्यापर्यंत आलेलं आहे. तर मंडळी तिकडे आपण ऑर्डर तर भरपूर केलेली, पण लाईट गेलेली, त्याच्यामुळे काय तो बोलला जास्त भेटणार नाही, म्हणून लाईट आपण खाल्लेलं आहे. तर आता आपण लोकेशन चेंज करते आणि आता चाललोय नेक्स्ट लोकेशनवर. ते आहे शेतकरी धाबा. तुम्हाला माहितीच असेल शेतकरी धाबा खूप फेमस आहे आणि आम्ही एकदा येऊन व्हिडिओ पण बनवलेली आहे. तर आता पुन्हा एकदा बनवू. तेव्हा आम्हाला जास्त काय माहिती नव्हतं ना, गर्दी पण भरपूर होती, म्हणून घाईमध्ये खाऊन गेलेलो. तर आता बघूया, चला तिकडे काय काय स्पेशल आहे ते बघू आणि तिकडे खाऊ. तर डायरेक्ट घरी निघू, कारण टाईमच भरपूर झाला आहे. आम्ही निघलोच भरपूर लेट होतो घरातून. तर आता चला कंटिन्यू राहू व्हिडिओमध्ये. तर मंडळी आपल्या वसईला मिनी गोवा म्हणून असंच नाही बोलत, मागून नजारा पाहू शकताय तुम्ही ना. व्ह्यू बघा काय एक नंबर दिसतोय बाई, साधा काम आहे का. बघा कसे नारळाची झाडं वगैरे, एकदम भारी सीन आहे. योच व्ह्यू का भारी वाटतोय बघायला. नाही आमची रिक्षा गँग बोलते, सबको बोलते. यो बघा मिनी गोवा, इसे बोलते हे नजारा. तर मंडळी आपण पोचलेलो आहोत आता शेतकरी धाब्यावर. आता विचारून आलो तर बोलते 4:30ला चालवल आणि आता वाजले 4. आता थांबायला लागेल आम्हाला. सो मंडळी आता आपण आलेलो आहो लोपीस शेतकरी धाबा. नाही आमची मंडळी बसले न, ऑर्डर दिलेली आहे पण तंदुरी मिसल न वडापाव न एक मिसल अजून. असा मेनू कार्ड आहे इकडचा. 4:30 वाजून गेलेले आहेत. तर आता आपल्याला ऑर्डर भेटेल आता रपारप. त्यांचा पण मटेरियल झालेला आहे आणि असा ॲम्बियन्स आहे इकडे पाहू शकता तुम्ही बाहेरचा. तर चला आता ऑर्डर येईल तेव्हा बघू काय आहे ना काय नाही. काही स्मोक झाला तंदुरीचा, लगेच तंदुरीचा स्मोक झालेला आहे. आता आम्ही खातो पितो रपारप निघतो आपले रस्त्याला. फर्स्ट बाईट जिग्यांची तंदुरीवर. नाईस बोलते. बस. आणि या साईडला आपला तंदुरी वडापाव पण आलेला आहे, पाहू शकताय कसा धूर निघतोय. धूर कोळसा आतमध्ये, कोळसा धूर काढासाठी. गार्निशिंग एकदम भारी आहे. सजावट बघा तुम्ही, एकच नंबर नाद खुली सजावट. आणि आता आम्ही एन्जॉय मारतो रपारप आणि निघतो घरच्या ठिकाणी, कारण भरपूर टाईम झाला आहे. आता आपण पाव घेतलेला आहे. टाकला पुदिना, याली कोथिंबीर, याच्यावर क्लोजअप मार, याच्यावर हातावर. अरे इथं घे कॅमेरा जवळ. हे काय माडभाजी मिसळ, शेपू वरती शेपू ना. तो घास जवळ घ्या दिसतंय का. तो मंडळी आपलं खाऊन पिऊन झालेलं आहे एकदम मस्तपैकी. आणि पाहू शकता आम्ही होतो बसलेलो तेव्हा गर्दी नव्हती ना. आता पब्लिक बघा किती आलेली आहे. गाड्या बघा किती लागल्या आहेत बाहेर. याला बोलतात ब्रँड व्हॅल्यू.
सो मंडळी आपलं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. नाही तर आम्हाला अशी बेकार ट्रॉफिक लागलेली ना विरार. काय रे कुठला होता रे त्या एरिया? नारंगीचे स्टॉपच्या इकडे आम्हाला अशी ट्रॉफिक लागली ना काय सांगून फायदा नाही. आता कुठं ट्रॉफिक क्लिअर झालंय. खाया पियाला मजा आली पण ट्रॉफिक मध्ये साप वाट लागली. सो मंडळी विषय असा झालाय का विरारला पण आम्हाला ट्रॉफिक लागली. इथे चिंचोटीला आलो तर चिंचोटीला पण ट्रॉफिक लागली. आता फूड ब्लॉग एकदम टाइमपास वाला झालेला आहे आमचा. निघालो कधी ना घरी आलो कधी. आता 7:30 वाजलं तरी इथं ट्रॉफिकमध्येच फसलोय अजून आम्ही. काय बोलायचं आता. व्हिडिओ इकडेच थांबूया. काय बोलायचा अर्थच राहिला नाही आता. दिवस पण खपलेला आहे आता. हा व्हिडिओ इकडेच थांबू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ तर एक नंबर येणार आहे. तुम्ही सॅल्यूट माराल मला. सॅल्यूट. एकदम बेकार काम होणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय. ही बघा ही आमची मंडळी ना. ही ट्रॉफिक ह्यो बघायला लस्सी घेऊन दिली मोमायावशी. सांगते भूक लागले पक्की. काहीच पाहू शकता. ही बघा फुल ट्रॉफिक. इकडे पण ट्रॉफिक. ही बघा फुल ट्रॉफिक. ती बघा सगळीकडे ट्रॉफिकच ट्रॉफिक झाले. आता काय सांगू. आम्ही संदेश भाईला बोललो बघ गॅप बीप मार कुठून नवीन रस्ता माहिती असेल तिकडे मार पोचव घरा एकदाचा.